नमस्कार मंडळी, परिवार चॅनलमध्ये आज तुमचं स्वागत आहे. तर आज आपण गव्हाच्या पिठाची बिस्किटं बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे आम्ही एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. वजनी बोलाल तर 250 ग्रॅम आहे. आणि एक छोटी वाटी तूप घेतलेले आहे. वजनी 150 ग्रॅम आहे. पिठी साखर इथे 150 ग्रॅम घेतलेली आहे. बेसनचं पीठ 2 चम्मच, रवा 2 चम्मच आणि ड्रायफ्रूट इथे चॉप करून घेतलेला आहे. त्यामध्ये काजू आणि बदाम घेतलेले आहेत आणि विलायची पावडर 1 चम्मच घेतलेली आहे. तर सुरुवातीला आपण इथे कढई गरम करून घेणार आहोत. आधी आपण याच्यामध्ये साखर घालून घेणार आहोत. साखर घातल्यानंतर आपण त्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला तूप मेल्ट करायचं नाही आहे. तूप घातल्यानंतर आपण हे साखर आणि तूप एकत्रित आपण मिक्स करून घेणार आहोत. इथे आता तुम्ही बघू शकता साखर आणि तूप एकत्रित एकजीव झालेला आहे. असं मिक्स केल्यामुळे साखरेच्या गठल्या आतमध्ये राहत नाहीत. आता आपण यामध्ये गव्हाचं पीठ घालून घेणार आहोत. रवा, बेसनचं पीठ, इलायची पावडर आणि थोडंसं मीठ. आता आपण हे एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आता आमचं पीठ मळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आपण बिस्किटं बनवून घेणार आहोत. इथे आता मी एक चाळण घेतलेली आहे आणि त्यावर बटर पेपर घेतलेला आहे आणि आपण तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे बटर पेपर. तर इथे आता आपण बिस्किटं बनवणार आहोत. इथे एक छोटा गोळा घेतला आहे. तुम्ही पाहिजे त्या आकाराने बिस्किटं बनवू शकता, पाहिजे त्या डिझाईन तुम्ही इथे बनवू शकता. आणि यावरती आपण ड्रायफ्रूट लावून घ्यायचे. तुम्ही इथे बघू शकता, इथं आमचं बिस्किट एक बनून तयार झालेलं आहे. आता आपण अशाच प्रकारची बिस्किटं बनवून घेणार आहोत. इथे बिस्किट्स ठेवताना थोडा मध्ये गॅप ठेवायचा आहे आपल्याला. अशा प्रकारे आपण आता सर्व बिस्किटं बनवून घ्यायची आहेत. तुम्ही आता इथे बघू शकता, इथे आमची बिस्किटं बनवून तयार झालेली आहेत. बिस्किट ठेवते वेळेस आपल्याला थोडा गॅप आतमध्ये ठेवायचा आहे. आता आपण हे कढईमध्ये ठेवणार आहोत. इथे आमची कढई गरम झालेली आहे. आता आपण त्यामध्ये एक जाळी घालून घेतली आहे आणि त्यावर आपण ठेवणार आहोत आणि यावर आपण झाकण ठेवायचं आहे. 20 मिनिट आपल्याला ही बिस्किटं गॅसवर ठेवायची आहेत. गॅस मिडियम करून ठेवायचा आहे. इथे आता मी 20 मिनिटानंतर गॅस बंद केलेला आहे आणि बिस्किटसुद्धा आमचे बेक झालेले आहेत. आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि बिस्किटं खाली काढून घेऊयात. तर इथे आता आमच्या गव्हाच्या पिठाची बिस्किटं बनवून तयार झालेली आहेत. दिसायलाही खूप सुंदर आहेत आणि ही लहानांपासून मोठ्यांपर्यंतही खाऊ शकता. घरच्या घरी तुम्ही ही बिस्किटं बनवू शकता. एकदम इझिली आहे. दिसायलाही खूप छान दिसत आहे आणि एकदम खुसखुशीत झाले आहेत. तर मी तुम्हाला एक तोडून दाखवते इथे. तुम्ही बघू शकता इथे. तर तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय करून बघा.
आणि कमेंटमध्ये आम्हाला कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.